हाय, कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला, रुटीन लाईफ सुरू झालेलं आहे. आता निघायचं आहे नेहमीसारखं आपल्या आपल्या कामाला. मिस्टर गेलेले आहेत, सगळेच बाहेर पडलेत. आता मी शेवटी बाहेर पडणारी मी आहे, पण अजून शर्मिला आली नाही. मग आता सांगा बरं, तिला मी म्हटलं आहे आता सुट्टी संपली आहे, आता ये वेळेत ये. आत्ताच फोन केला म्हणजे सगळं आवरल्याशिवाय तर निघता येत नाही. स्वयंपाक झाला, डबा करून झाला, भांडी वगैरे सगळे आवरायची आहेत. मी माझं काम कंप्लीट केलं आहे, पण आता ती आली पाहिजे ना, तर मला निघता येईल. आणि मग अशी ना घाई होते, पळापळ. मग ट्रेनसाठी धावा धावा असं होतं ना, वेळेत झालं की बरं पडतं. केसांचा बघा अवतार काय झालं, असे एकदम हे खाली बघा कसे झाले. मी कटका केले नव्हते. आता गणपती गौरी म्हटलं असू देत लांब केस, जरा आपल्याला ट्रेडिशनल आंबडा वगैरे घालायला लागतो. आणि मी मोस्टली अशी वरच बांधते ना घरात, तर म्हणून कट केले नव्हते. आज आता बघते वेळ मिळाला तर कट करते. वेळ पण मिळत नाही आता, जरा स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचा वेळच नाही आहे. मला बरेच दिवस झालं फेशियल करायचे, हेअर कट करायचे आणि मॅनिक्युअर पेडिक्युअर काहीच करायला वेळ मिळाला नाही. तर आता वेळ काढायला पाहिजे. आता पुढे पण फेस्टिवल येणारच आहेत, नवरात्र आहे, दिवाळी आहे. तर आज विचार करते जर मला संध्याकाळी वेळ मिळाला तर बघते हेअर कट करून येते. हो गया, नाही झालं तर आहे परत एक दिवस पुढे. चला आता आवरून घेते. किती कामं आटपायची तरी काय म्हणते ना, कोणाची तरी म्हणजे काय होतं, कोणावर डिपेंड असलं तर ती आल्याशिवाय मला काय होत नाही करायला. कारण ती येणार, मग त्याच्यानंतर मी ती सगळी भांडी लावणार, सगळं घरातले पंखे लाईट सगळं बघावं लागतं निघताना. मग अजूनच वेळ होतो ना. येऊन गेले की मग काय वाटत नाही. असं आहे. आता मी टिफिन भरते आणि निघते म्हणजे ती आल्याशिवाय नाही निघत नाही. तयारी तरी करून ठेवते. ती आली की काय भटपट करते. म्हणाली आता येतो 5 मिनिटात. चिमण्यांना दाणे घालायला गेले तर या मॅडम आपल्या खेळतात आहेत मस्त खुर्चीवर. हिचं बरं आहे ना आपलं, इकडून तिकडे उड्या मारायच्या, खायचं प्यायचं, काय ग पळायचं. तिची झाली वाटतं चपाती खाऊन, आता पळेल बघा. तर मी दाणे घालायला गेली ना चिमण्यांना बाहेर की मग त्या ग्रिलवर अशी पळते. अगं माझी गोड बाई ती पळाली. आता माझ्या हिंदीवर हसू नका बरं का, आमच्या दोघींचं हिंदी असंच असतं. लेकिन दोपहर को बोली शाम को लेट होएगा ना, वो वापस बाहर जाने वाले हैं ना वो, तो तुमको ही प्रॉब्लम होती ना घर जाने के लिए. मैं बोली कल से छुट्टी खत्म, अभी शुरू, अभी रोज के टाइम पे आना है, मुझे भी लेट हो रहा है ना. अभी तैयारी करने लगी तो मैं बोले चलो फोन करती हूँ. नहीं तो फिर फटाफट 11 रोटी 3 चीला बना के नहीं अभी हो जाएगा क्या? हो जाए. सकाळी मी म्हटलं होतं ना मी हेअर कट करून येईन आज संध्याकाळी. मी असं का म्हटलं होतं माहिती आहे का, आज मिस्टर आणि आकाश बाहेर जाणार होते, मग त्यांना संध्याकाळी यायला उशीर होणार होता. तर मी काय म्हटलं नाही, ते लोक घरी नाही आहेत तर मी पण हेअर कट करूनच घरी जाते. पण मला पण यायला आज उशीर झाला आणि यांचं पण जाणं कॅन्सल झालं. त्यांचा फोन आला आज काही जात नाही, मी घरीच येतोय. आणि मग घरी यायचं म्हटल्यावर मग मी बाहेर गेली तर घरात कोण, म्हणजे बराच वेळ बाहेर असल्यामुळे संध्याकाळी कसं वाटतं सगळे घरी असलं की एकत्र यावं, गप्पा कराव्यात, चहा कराव्यात. त्याच्यामुळे अशा वेळेला मग आम्ही कॅन्सल करतो ना, पहिलं घर गाठतो असं होतं. म्हणजे माझी कामं मी अशा वेळेत करते की जेव्हा ते लोक पण बाहेर असतील तेव्हा मी माझी कामं करून घेते. कारण मग फॅमिली टाईम मिळत नाही ना, हा प्रॉब्लेम असतो. तर बघू आता झालं आहे कॅन्सल, तर कधी मुहूर्त मिळतोय. चला, लाईफ सुरू झालं. जा तुम्ही जा, माझं चालू आहे हेच रुटीन लाईफ. हे बघा आमचं रुटीन लाईफ बघा असं आहे. असं आता जवळजवळ 12-13 दिवसांनी आम्ही बाहेर पडतोय चालायला. बाप्पा असल्यामुळे 2-3 दिवस आधी लाईट का बंद केली, 2-3 दिवस आधी नव्हतो गेलो आणि 10 दिवस आता बाप्पा होते म्हणून नाही. त्याच्यानंतर तयारी सगळं आवरायचं म्हणून जवळजवळ म्हणजे झालेच ना 15-1 दिवस. आणि छान मोदक लाडू गोडगोड खाऊन असं भारीपैकी जरासं वजन वाढलेलं आहे. तर आता सुरू करायचं. तर पाऊस पण थांबलेला आहे. चला आधी वॉक करून यायचं मस्तपैकी. मस्त वाटतंय वॉक करा रात्रीचं, एकदम शांतता आहे. सगळे अभ्यासाला लागले मुलं पण कोणी नाही आहेत. आणि आता राऊंड मारणार आणि अपना बाजारामध्ये जरा साहित्य घेणार आणि मग घरी जायचं. काय काय घ्यायचं आहे, शॉपिंग पण होते, साहित्य पण घेणं होतं आणि चालणं पण होतं. बऱ्याच दिवसाने चालून आलं, बरं वाटलं जरा खरंच.
किती दिवस चालायला गेले नव्हते. झालं नेहमीचं रुटीन लाईफ सुरू. जा या, स्वयंपाक करा, भाजी आणा, चालायला जा. बाप्पा होते म्हणून जरा घरामध्ये असं चैतन्य होतं, चालायचं. तर काय विशेष बघा, काही विशेष नाही. हेच म्हणून तर ते सण महत्वाचे असतात, है की नाही. त्याच्यामुळे काय काय आपल्या जीवनात विशेष घडतं. विशेष खरेदी, विशेष कार्यक्रम, विशेष कपडे, विशेष नटणं, विशेष पाहुणे, विशेष जेवण पण होतं त्या निमित्ताने. आता रोजच रुटीन चपाती भाजी खा, डाळ भात खा, तर असं आहे. आणि काय काय आपण ठरवतो ते आपलं रोजचं काय म्हणतात ना, होत नाही. जसं माझं मी नियोजन केलं होतं हेअर कटिंगचं, नाही झालं, पुढे ढकललं. असं काय काय बरंच सगळं होत असतं आयुष्यामध्ये. आता त्याच्यातनं पण मज्जा शोधायची, आनंद शोधायचा. मग कशात आनंद शोधायचा, तर आज असं ठरवलं, वा हेअर कटिंग कॅन्सल, अहो पण लवकर आले, चला चहा घ्यायला मिळणार, एकत्र गप्पा मारायला, एकत्र वॉक करायला जाऊया. भारी वाटलं बऱ्याच दिवसांनी बाहेर गेल्यामुळे, त्यांनाही आणि मलाही. तर आता आज स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही मला. आता शर्मिला असल्यामुळे एवढं टेन्शन येत नाही, ती चपात्या करून गेली. आता फक्त मला डाळ करायची आहे, भाजी आहे भेंडीची, ही बघा, आम्हाला बस होती. त्यानंतर सलाड आपलं रोजचं आहेच, आणि ताक काय लोणचं वगैरे. आता फक्त मी डाळ करणार, झालं. चला स्वयंपाक सगळ्यांना सगळं. सुरिका घेतले म्हणा बाई, तो कॉमेडी व्हिडिओ करतात ना शॉर्ट्स, तेव्हा मला असं ते सुरी बिरी घेऊन काहीतरी करायचं असतं. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला पण स्वयंपाक पाणी असेलच, काय म्हणणार हे जर रोजचं बघायचे, काय विशेष असेल तर दाखवेल. आणि मी काही सुगरण नाही, फक्त मज्जा म्हणून मी तुमच्यावर शेअर करत असते. चला भेटूया पुन्हा असेच. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आता नवरात्रीची वाट बघूया. बाय बाय.